नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक हा अण्णा, मनोज आणि लीना यांच्या घरी आलेला असतो। तेव्हा मनोज म्हणत असतो की हे सर्व त्या आनंदीमुळे झालं आणि तिला या घरात राहण्याचा काही एक हक्क नाही, कारण ती पनवती आहे। तेव्हा सार्थकला मात्र राग येतो। सार्थक म्हणत असतो की तुम्ही काय बोलता हे, आणि आनंदीमुळेच या घराचं कर्ज फिटलं हे तुम्ही विसरलात का? तर मनोज म्हणत असतो की नाही, कर्ज तर आनंदीमुळेच झाले होते। आणि सार्थक सर, तुम्ही आनंदीची बाजू इतकी का घेता? कारण तुमच्या घरचे सुद्धा आनंदीचा रागरागच करतात ना, आणि इतकं मोठं लग्न मोडले आणि आपल्या दोन्ही घरांची किती बदनामी ही आनंदीमुळेच झाली ना। तर सार्थक म्हणतो की आनंदीमुळे काही एक झालेले नाही, हे सर्व माझ्यामुळे झाले, ती चूक माझी होती, कारण मी माझ्या मनातलं लवकर सांगू शकलो नाही। मनोज म्हणतो की पनवतीच आहे आणि हे सर्व तिच्याचमुळे झाले ना शेवटी। तेव्हा सार्थकला खूप राग येतो आणि सार्थक म्हणत असतो की प्लीज तुम्ही आनंदीबद्दल आता यापुढे काही एक शब्द बोलू शकत नाही। तेव्हा मनोज म्हणतो की मी माझ्या बहिणीबद्दल बोलतो, तुम्हाला इतका तिला बोलल्यानंतर राग का येतो? तर लगेच सार्थक म्हणतो की कारण ती आता माझी बायको आहे। तेव्हा मात्र ते ऐकून सर्वांना धक्का बसतो। सार्थक पुढे म्हणतो की काका, हे खरं आहे की मी देवाच्या साक्षीने आनंदीबरोबर लग्न केले। तेव्हा मात्र लीनाला तर आनंदच झालेला असतो आणि अण्णांना सुद्धा। त्यानंतर इकडे आनंदी तयार होते आणि आपल्या आरशापुढे उभे राहून म्हणत असते की माझ्या आयुष्यामध्ये सध्या हे काय घडते, मला माझ्या स्वतःचा खूप राग येतो आणि माझ्या आयुष्याचा सुद्धा, आणि इतकं काही घडते तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही। त्यानंतर आनंदीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि ती आरशापुढेच उभी असते आणि मणिमंगळसूत्राला हात लावून रडत असते। त्यानंतर इकडे सार्थक हा सर्वांना सांगत असतो, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि मला त्यावेळी जे सुचले तेच मी केले। तेव्हा मालती म्हणते की अहो पण मंगळसूत्र तुम्ही आनंदीच्या गळ्यात घातले का? पण सगळ्यांना तर विश्वासात घेऊन तुम्ही हे सर्व करायचे ना। तेव्हा सार्थक म्हणतो की मला ते मान्य आहे, कारण मी त्यांची सुद्धा परमिशन घेतली नाही आणि तुमचा सुद्धा विचार मी घेतला नाही। तेव्हा मात्र मालती म्हणते की अहो सार्थक सर, पण निदान तुमच्या घरच्यांना तरी तुम्ही विश्वासात घ्यायचे ना। तेव्हा सार्थक म्हणते की हो, मला हे मान्य आहे, कारण मी त्यांना विचारले नाही, त्यांना तर आमचा राग आहे आणि मला खात्री आहे की तो राग सुद्धा लवकरच मिटेल आणि सर्व काही पुन्हा व्यवस्थित होईल। त्यानंतर अण्णा हे सार्थकला म्हणतात की एका बापाच्या ह्या नात्याने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही जर आनंदीची मदत केली आणि त्या हेतूने तिच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र घातले असेल, तर मला फक्त इतकेच म्हणायचे की आमच्या आनंदीला तुम्ही परत आमच्याकडे पाठवायला हवं होतं। पण मंगळसूत्र घालताना तुमच्या मनामध्ये कुठेतरी प्रेम असेल आणि आनंदी तुमची बायको म्हणून तुमच्या घरात जर तुम्हाला हवी असेल, तर तुमच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे अण्णा सांगतात। तेव्हा सार्थक सर, सांगा की तुम्ही हे सर्व कोणत्या हेतूने केले? तर सार्थक म्हणत असतो की आधीची परिस्थिती अशीच होती की त्यांना मदत करावी, त्याच हेतूने मी हे सर्व केले, पण जेव्हा मी त्यांच्या कपाळी कुंकू लावत होतो आणि गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत होतो, तेव्हा त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर तर होताच, पण प्रेम सुद्धा होतं आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रेम आहेच आणि ते कायम राहील। तर अण्णा आणि मालतीला आनंद होतो। सार्थक पुढे म्हणतो की प्रश्न हा आहे की काका, त्या नवरा म्हणून माझा स्वीकार करते की नाही, पण माझ्या मनामध्ये त्या माझ्या बायको आहेत हा आदर कायम राहील आणि त्यांना तो निर्णय घेण्यासाठी मी वेळ सुद्धा दिलेला आहे आणि शेवटी तो त्यांचा निर्णय आहे की मला नवरा म्हणून स्वीकारायचे की नाही। तर अण्णा खुश होतात आणि तुमचा जो निर्णय आहे तो मला मान्य आहे आणि माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत, असे बोलल्यानंतर मनोज म्हणतात की अहो अण्णा, तुम्ही हे काय करतास? आनंदीचे लग्न यांच्या भावाबरोबर ठरले होते आणि आता यांच्याबरोबर झाले, लोक काय म्हणतील आपल्याला? तेव्हा अण्णा चिडतात आणि कोणते लोक? माझ्या मुलीने इतका त्रास सहन केला, भर मंडपात लग्न मोडलं आणि माझं घर जळाले, तेव्हा हे लोक कुठे होते? आधार देण्यासाठी ते आले होतेस का? म्हणून त्या लोकांचं मला काही घेणं नाही, माझा फक्त या माणसावर विश्वास आहे आणि आता मी निश्चिंत झालो, कारण मला माझ्या आनंदीची काळजी नाही, तिचा हात आता या माणसाच्या हातामध्ये आहे आणि माझ्या आनंदीच्या आयुष्यामध्ये सार्थक सरांसारखा जोडीदार यायला हवा होता आणि नशिबाने तो तिला मिळाला। तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थक सर, माझ्या मुलीने कधीही कधीही तिला आनंद मिळाला नाही आणि शेवटी आत्तापर्यंत ती त्रासच सहन करत आली, पण यापुढे तुम्ही तिला नक्की आनंद तो मिळवून देऊ शकता।
सार्थक म्हणतो की अण्णा आता हे सर्व आनंदीच्या हातात आहे, त्यांना जे वाटेल त्या करतील, त्यांच्या मनाला जो निर्णय हवा असेल ते घेतील, कारण त्यांना स्वीकारायचे की नाही हे त्यांचा प्रश्न आहे. शेवटी मला जे करायचे ते मी केले. अण्णा म्हणतात की सार्थक सर आता या घरचे जावई आहे, तुम्ही चहा घेऊन जा. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, घरी आनंदी एकटी आहे, तिला एकटं वाटत असेल, तेव्हा मी जातो, परत कधीतरी येईल. म्हणून तो आनंदीचा साडीवरचा फोटो तो अण्णांच्या हातामध्ये देतो. तर अण्णांच्या डोळ्यात पाणी येते आणि ते सार्थकला म्हणतात की सार्थक सर, जेव्हा मी तुम्हाला बघायचो तेव्हा मला असे वाटायचे की माझ्या आनंदीला सुद्धा असाच जोडीदार असायला हवा होता आणि शेवटी तिच्या भाग्याने तो तिला मिळाला आणि मला खात्री आहे की तुम्ही तिला नक्कीच सुखात ठेवतान. तेव्हा अण्णा सार्थकला प्रेमाने मिठी मारतात. तर लगेच सर्वजण सुद्धा खूप आनंदी झालेले असतात. मात्र मनोज नाराज होतो. त्यानंतर इकडे आनंदी विचार करत असते. आनंदी बाहेर आलेली असते. तर आनंदीला बघून सर्वजण नाश्ता करत असतात. तर शलाका म्हणते की आई बघ ती आली. तेव्हा वृंदा लगेच आनंदीकडे बघत म्हणत असते की काही लोकांना मात्र लाजच असतात, दुसऱ्याच्या घरामध्ये धर्मशाळा समजून ह्या घुसतामतात. तर लगेच केदार म्हणतो की आता तर काय, या घराच्या मालकालाच गठवले. तेव्हा सुधा मात्र केदारकडे बघत असते. वृंदा म्हणत असते की काही लोकांना आता चोरी करण्याची सवय बदलली. पहिले दरोडे घालायचे, पण आता डायरेक्ट त्या घरातील मुलाचीच प्रेम करतात आणि डायरेक्ट त्याच्याशीच लग्न. त्यामुळे पण केदार म्हणत असतो की तेव्हा तर भरमंडपातही म्हणत होती की मी लग्नच करणार नाही, मग आता काय केले हिने. सुधा मात्र त्यांकडे सर्वांकडे बघतच असते, काही उत्तर देत नसते आणि आनंदीकडे सुद्धा बघते. आनंदीला खूप वाईट वाटत असते. वृंदा म्हणते की तिला माहीत होते की सार्थक बरोबर तिचं लग्न कोणी लावून देणार नाही, म्हणून तिने हे सर्व केले. पण तिला ही गोष्ट माहिती नाही या घरामध्ये हिचं मी काही चालून देणार नाही. त्यानंतर शलाकाही आनंदीच्या ड्रेसकडे बघते आणि आई हे बघ, हिने तर सार्थकने मागच्या वेळेस दिवाळीला अक्कूला हा ड्रेस दिला होता, तो ड्रेस घातला. तेव्हा वृंदा म्हणत असते की अगं शलाका, तू तुझ्या दागिन्यावर आणि कपड्यावर मात्र लक्ष ठेव, नाहीतर दिवसा ढवळ्या आपल्या घरामध्ये चोऱ्या होतील. तेव्हा मात्र लगेच शलाका म्हणते की ते इतके सोपे नाही. तर वृंदा म्हणत असते की अगं आपल्या सोन्यासारख्या सार्थकवर हिने डल्ला मारला तर बाकी काय उपयोग. एवढ्यात आकांक्षा ही कॉलेजला जाण्यासाठी निघलेली असते आणि शलाकाला म्हणते की तो ड्रेस मी दिला तिला, तुला बोलायचे काही कारण नाही. तर शलाका म्हणते की माझ्याकडे सुद्धा काही जुन्या साड्या आहेत, त्या मी देते. तेव्हा मात्र आकांक्षाला वाईट वाटते. तर सुद्धा म्हणत असते की आई आकांक्षा म्हणत असते की आई तुला हे सर्व बोलणे पटतेस का, तू फक्त शांतपणे हे सर्व ऐकून घेते. तेव्हा सुद्धा म्हणत असते की अक्कू तुला कॉलेजला जाण्यासाठी उशीर होईल, तेव्हा तू कॉलेजला जा. तेव्हा आकांक्षा म्हणत असते की नाही, दादाईची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेला. तेव्हा सुद्धा म्हणते की मी आहे येते, तू नको काळजी करू. तेव्हा मात्र आकांक्षा ही जाताने सार्थकला फोन लावते. तेव्हा सुद्धा उठते आणि आकांक्षाला म्हणते की सार्थकला फोन लावतेस ना, त्यामुळेच मी तुला इथे बघण्यासाठी आले, तू यामध्ये पडू नको. तेव्हा आकांक्षा कॉलेजला निघून जाते. त्यानंतर लगेच सुद्धा ही आनंदीला म्हणते की तू या घरची सून आहेस ना, मग अशी प्रथा आहे की या घरामध्ये पहिल्याच्या सुनेने बनवायचं असतं, हो की नाही वृंदा. वृंदा म्हणते की हो, मी सुद्धा बनवला होता. तेव्हा आनंदी चहा करण्यासाठी जाते. तर सुद्धा म्हणते की थांब, काय करतेस, मी जे काही सांगितले ते पूर्णपणे ऐकले नाही वाटते, कारण या घरची तू सून नाही आणि तो हक्क तुला नाही, त्यामुळे तुला चहा बनवता येणार नाही. तेव्हा वृंदा उठते आणि खडूने तेथे एक रेषा आखते आणि या घरातील ज्या उष्टे खाणाऱ्या पाली आहेत ना, त्यांना या किचनमध्ये एंट्री नाही म्हणून हे सर्व करते. तेव्हा मात्र आनंदीला खूप वाईट वाटते. तेव्हा सुद्धा म्हणत असते की आता चहा सुद्धा संपलेला आहे. तेव्हा वृंदा म्हणत असते की आमचा उष्टा चहा आहे ना, म्हणून ते सर्वजण एकत्र कपात चहा घेतात आणि वृंदा आनंदीसमोर तो कप धरते आणि मुद्दाम तो कप खाली पाडून फोडते. तेव्हा मात्र सुधाला सुद्धा वाईट वाटत असते आणि आनंदी रडतच आतमध्ये निघून जाते आणि सुद्धा तेव्हा सार्थक येतो आणि वृंदाच्या हातात तो फुटलेला कप बघतो. सार्थक विचारतो की कप कसा फुटला, काय झाले. तेव्हा वृंदा म्हणत असते की अरे तू ती घरात आणली ना वेंधाळी मुलगी, तिला आम्ही चहा दिला होता आणि तिच्या हातातून तो कप फुटला, नाहीतर तू म्हणशील या घरात तिला कोणी चहा सुद्धा घेण्यासाठी विचारले नाही.
सार्थकला मात्र राग येतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला म्हणत असतो की मी जो काही निर्णय घाईने घेतला तो माझ्यासाठी योग्य आहे आणि म्हणून मी तुमचा पूर्णपणे ही काळजी घेण्याचा प्रयत्न करेल। तेव्हा आनंदी म्हणत असते की नाही, मला या घरात नाही राहायचे। तर सार्थकला खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर वृंदाही सुधाला सांगत असते की अगं, तिच्यावर दयामाया दाखवण्यासारखं काही नाही, कारण भविष्यामध्ये आपल्याला आदर्शसुद्धा हा सार्थकसुद्धा आदर्शसारखा दारू पिऊन दिसायला नको। तेव्हा सुधाला धक्का बसतो आणि सुधा ही म्हणत असते की नाही, मी असे काही होऊन देणार नाही। तर आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।